आज आपण कारल्याची 15 दिवस टिकणारी चटणी कशी बनवायची ते पाहूया. पाव किलो कारली घेतली आणि कोवळी कारली घ्यायची आहेत आपल्याला. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली कोरडी करून घ्यायची आहेत कपड्यानी. त्याच्यानंतर एकदम पातळ कापून घ्यायची. जितकी पातळ कापाल तितकी लवकर तळली जातात. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत आणि तेल टाकताना पण थोडंसंच टाकायचं, कारण हे तेल आपण नंतर वापरत नाही आहे. म्हणून थोडं तेल टाकूनच आपल्याला ही कारली चांगली तळून घ्यायची आहेत कुरकुरीत होईपर्यंत. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्यात, किती तिखट खातात त्या हिशोबाने. कढीपत्ता आणि थोडीशी चिंच टाकायची आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. थोडेसे शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण, मिरची टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकायची आणि कोथिंबीर धुवून कोरडी करून घेतली. थोडासा गूळ टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे जाडसर. वाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी कारली आहे ती टाकून घ्यायची आहेत आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे, जाडसरच वाटायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे कुटून घेतलेत हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं ओलसर दिसतंय ना, तर आपण जो तवा ठेवलेला आहे त्याच्यावरच याला 2 मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे, फक्त 2 मिनटं. तर आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे, अगदी मोकळी मोकळी झालेली आहे. चमच्याने दाखवते. तर 15 दिवस ही चटणी टिकते आणि अजिबात अशी बनवली ना तर कडू पण लागत नाही. बनवून बघा.